नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण आता जेनेटिक कोडचे कॅरेक्टर पाहिल्यानंतर tRNA द अडॅप्टर मॉलिक्यूल असं बघणार आहोत. तर tRNA म्हणजे काय? RNAचा एक तो प्रकार आहे आणि तो काय काम करतोय त्याच्यानुसार त्याला नाव दिलेलं आहे. बघा आता, सायंटिस्ट कन्सिडर दॅट there has to be mechanism in which tRNA will read. एक विशिष्ट प्रकारची मेकॅनिझम आहे. त्या मेकॅनिझममध्ये tRNA रीड करतो कोडॉनला अँड ऑल्सो सायमल्टेनियसली बाइंड विथ ॲमिनो ॲसिड, आणि त्याच वेळेला तो ॲमिनो ॲसिड बरोबर काय करतो? बाइंडिंग करतो. amino acid, as amino acid does not have any special capacity to read codon. tRNA कडे फक्त अशी कॅपॅसिटी आहे की तो कोडॉनला रीड करू शकतो, ॲमिनो ॲसिडला बाइंड करू शकतो. ॲमिनो ॲसिड मात्र कोडॉनला रीड करू शकत नाही, म्हणून tRNA is considered as an adapter molecule. This role of tRNA has अंडरस्टूड मच लॅटर. म्हणजे हा जो रोल आहे tRNAचा हा नंतर माहीत झालेला आहे. आता इथं आपल्याला tRNAचा अडॅप्टर मॉलिक्यूल म्हणून डायग्रॅम दिलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी ग्लुटामिक ॲसिड नावाचा ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईटला, अटॅचमेंट साईटला अटॅच करून घेतलेला आहे. दुसरा जो एंड आहे तो 5' एंड आहे. नंतर अँटीकोडॉन लूप आहे, त्या ठिकाणी 3 नायट्रोजन बेस फ्री असतात, त्याला आपण अँटीकोडॉन असं म्हणतो. आणि अजून एक पॉईंट इथे दिलेला आहे, इंट्रामॉलिक्युलर बेस पेअरिंग. आता हे जे मॉडेल दाखवलेलं आहे ते क्लोअरलिप मॉडेल आहे tRNAचं. आपण 11वीमध्ये 2 मॉडेल शिकलो होतो, क्लोअरलिप मॉडेल आणि हेअरपिन मॉडेल. त्यापैकी क्लोअरलिप स्ट्रक्चरमध्ये काय दिसतं? क्लोअरलिप स्ट्रक्चर हे 2 डायमेन्शनल आहे. tRNAचं possess an anticodon loop that has bases complementary to codon. It is called anticodon. It shows amino acid acceptor end. त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड ॲक्सेप्टर करणारा एंड असतो. ॲट 3' एंड हॅविंग अनपेअर्ड CCA बेसेस, आणि त्या ठिकाणी 3' एंडला CCA बेसेस असतात. दॅट इज अमिनो ॲसिड बाइंडिंग साईट टू विच अमिनो ॲसिड गेट बाइंड. ज्या ठिकाणी अमिनो ॲसिड अटॅच होतं ते वाचताना पण CCA असं वाचायचं आहे. फॉर एव्हरी अमिनो ॲसिड देअर इज स्पेसिफिक tRNA. प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी स्पेसिफिक असा tRNA असतो. इनिशिएटर tRNA इज स्पेसिफिक फॉर मिथिओनिन. इनिशिएटर जो tRNA आहे तो स्पेसिफिक असतो मिथिओनिन नावाच्या अमिनो ॲसिडसाठी. देअर आर नो tRNA फॉर स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉनसाठी tRNA नसतात. इन द ॲक्च्युअल स्ट्रक्चर द tRNA मॉलिक्यूल लुक्स लाईक इन्व्हर्टेड L, म्हणजे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये तो आपल्याला दिसतो. आता tRNAला आपण अडॅप्टर मॉलिक्यूल का म्हटलं? कारण तो कोडॉन रीड करू शकतो की जी कॅपॅसिटी अमिनो ॲसिडमध्ये नाही, म्हणून त्याला आपण अडॅप्टर मॉलिक्यूल म्हटलं. आता हा ब्रॅकेटमध्ये दिलेला पॉईंट आपला झालेला आहे. बघा, नेम डिफरंट टाईप्स ऑफ RNA. RNAचे 3 प्रकार असतात, mRNA, rRNA आणि tRNA. नेम द साईट ऑफ प्रोटीन सिंथिसिस. द प्रोटीन सिंथिसिस हे रायबोसोमच्या ठिकाणी होतं, हे आपल्याला 11वीतच झालेलं होतं. तिसरा पॉईंट, विच मॉलिक्यूल कॅरीज इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथिसिस फ्रॉम जीन. तर mRNA ही माहिती घेऊन येतो. विच मॉलिक्यूल कॅरीज अमिनो ॲसिड फ्रॉम सायटोप्लाझम टू रायबोसोम. तर tRNA ते मॉलिक्यूल घेऊन येतो, म्हणजे ॲमिनो ॲसिडचे मॉलिक्यूल तो घेऊन येतो. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला सुरू करायचा आहे ट्रान्सलेशन, म्हणजेच प्रोटीन सिंथिसिसमधली सेकंड स्टेप. ट्रान्सलेशन इज द मेकॅनिझम इन विच कोडॉन्स ऑफ mRNA आर ट्रान्सलेटेड. कोडॉन्स जे आहेत ते mRNAवरचे ते ट्रान्सलेट केले जातात अँड स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड्स इन सिक्वेन्स फॉर्म ए पॉलीपेप्टाईड. आणि अमिनो ॲसिड एका क्रमाने येतात आणि पॉलीपेप्टाईड चेन तयार होते ऑन रायबोसोम. ऑल टाईप्स ऑफ प्रोटीन्स आर सिंथिसाइज्ड. सगळे प्रोटीन्स हे सिंथिसाइज केले जातात बाय सेल विथिन इट्स सेल. आपल्या सेलमध्ये, त्याला आपण इंट्रासेल्युलरली म्हणतो, म्हणजे सेलच्या आत. प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन रिक्वायर अमिनो ॲसिड. ट्रान्सलेशनच्या प्रोसेससाठी काय काय लागतं? अमिनो ॲसिड लागतात, mRNA लागतो, tRNA लागतो, रायबोसोम्स लागतात, ATP लागतं आणि Mg आयन्स लागतात, एन्झाईम्स लागतात, इलॉंगेशन, ट्रान्सलोकेशन अँड रिलीज फॅक्टर लागतात. हे फॅक्टर्स आहेत. आता त्यातला पहिला पॉईंट,
amino acid form raw material for protein synthesis. अमिनो ॲसिड हे रॉ मटेरियल आहे प्रोटीन सिंथिसिससाठी. अबाउट 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमिनो ॲसिड्स आर नोन टू फॉर्म प्रोटीन. साधारणतः 20 डिफरंट अमिनो ॲसिडपासून प्रोटीन्स तयार होतात. दीज आर अवेलेबल इन सायटोप्लाझम आणि ही अमिनो ॲसिड ही सायटोप्लाझममध्ये अवेलेबल असतात. दुसरा पॉईंट, DNA कंट्रोल सिंथिसिस ऑफ प्रोटीन हॅविंग अमिनो ॲसिड इन स्पेसिफिक सिक्वेन्स. DNA कंट्रोल करतो प्रोटीन सिंथिसिस एक ठराविक सिक्वेन्समध्ये अमिनो ॲसिड तिथं लावून घेतो. धिस कंट्रोल इज पॉसिबल थ्रू ट्रान्स्क्रिप्शन ऑफ mRNA. आणि कुठल्या क्रमाने अमिनो ॲसिड्स लावायची आहेत त्याचं ट्रान्स्क्रिप्शन केलेलं आहे mRNAवरती DNAने. जेनेटिक कोड इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. जेनेटिक कोड हे ठराविक अमिनो ॲसिडसाठी ठराविक असतात. पुढचा पॉईंट आहे बघा, RNA सर्व ॲज इंटरमिडिएट मॉलिक्यूल बिटवीन DNA अँड प्रोटीन. RNA हा प्रोटीन आणि DNA मधला इंटरमिडिएट मॉलिक्यूल आहे. प्रोटीन तयार करण्यासाठी DNA कडून RNA माहिती घेऊन येतो. रायबोसोम सर्व ॲज साईट फॉर प्रोटीन सिंथिसिस. ईच रायबोसोमच्या ठिकाणी प्रोटीन सिंथिसिस होतं, म्हणजे ती जागा आहे. ईच रायबोसोम कन्सिस्ट ऑफ लार्ज अँड स्मॉल सबयुनिट्स. रायबोसोमचे दोन घटक असतात, एक लार्ज सबयुनिट असतो, एक स्मॉल सबयुनिट असतो. दिस सबयुनिट ऑकर सेपरेटली इन सायटोप्लाझम. ओनली ड्युरिंग प्रोटीन सिंथिसिस these two subunit get associated together due to Mg++. हे जे दोन युनिट्स असतात हे सेपरेट असतात, फक्त प्रोटीन सिंथिसिस होताना ते एकत्र येतात Mg++ आयनच्या मदतीनं. ए रायबोसोम हॅज 1 बाइंडिंग साईट फॉर mRNA अँड 3 बाइंडिंग साईट फॉर tRNA. रायबोसोमकडे 2 बाइंडिंग साईट आहेत की एक mRNAला बाइंड करून घेतो आणि 3 जे बाइंडिंग साईट आहे ती tRNAला बाइंड करते. दे आर पी साईट, त्याला पी साईट म्हटले, त्याला दुसरं नाव आहे पेप्टायडल tRNA साईट. ए साईट आहे, ए साईट म्हणजे ॲमिनो असाइल tRNA साईट आणि ई साईट म्हणजे एक्झिट की ज्याच्यातून बाहेर जाता येतं. ओनली फर्स्ट tRNA अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स डायरेक्ट एंटर्स पी साईट ऑफ रायबोसोम. पहिलं जे अमिनो ॲसिड घेऊन येणारा tRNA आहे तोच फक्त डायरेक्ट पी साईटला जातो, बाकीच्यांना डायरेक्ट तिथं जाता येत नाही, थांबावं लागतं, वेट करावी लागते. यूकॅरियोट्स in eukaryote a groove is present between two subunit of ribosome. यूकॅरियोटमध्ये रायबोसोममध्ये एक ग्रूव असते, खाच असते. इट प्रोटेक्ट द पॉलीपेप्टाईड चेन फ्रॉम द ॲक्शन ऑफ सेल्युलर एन्झाईम आणि त्याच्यामुळं सेल्युलर एन्झाईमची ॲक्शन त्या प्रोटीन सिंथिसिसच्या प्रक्रियेमध्ये mRNAवरती होत नाही. अँड आल्सो प्रोटेक्ट mRNA फ्रॉम द ॲक्शन ऑफ न्यूक्लिएजेस. आणि अजून एन्झाईम न्यूक्लिएजेसचा mRNAवरती परिणाम करू दिला जात नाही. या पद्धतीनं आपण हा पॉईंट ट्रान्सलेशनचा सुरुवात केली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन पाहायचं आहे की ज्याच्यामध्ये बघा मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशनमध्ये त्याची सिंथिसिस ऑफ पॉलीपेप्टाईड चेन, त्याच्यामध्ये स्टेप्स येतात इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. आता त्यापैकी पहिला पॉईंट आपण पूर्ण करूयात, इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाईड चेन. पहिला पॉईंट त्यात काय होतं, इनिशिएशन म्हणजे सुरुवात होणारे. ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड इज इसेन्शियल बिफोर ट्रान्सलेशन. इनिशिएट फॉर विच ATP इज इसेन्शियल, म्हणजे अमिनो ॲसिडचं पहिल्यांदा ॲक्टिवेशन होणं गरजेचं असतं, त्यासाठी ATP लागतो. स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोसोम बाइंड टू mRNA ॲट 5' एंड. स्मॉल सबयुनिट जो आहे रायबोसोमचा तो mRNAला 5' एंडला अटॅच होतो. इनिशिएटर कोडॉन म्हणजे जो पहिला आहे AUG प्रेझेंट ऑन mRNA विच इनिशिएट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथिसिस, त्याच्या सहाय्यानं प्रोटीन सिंथिसिसला सुरुवात होते. इनिशिएटर tRNA बाइंड विथ इनिशिएशन कोडॉन, पहिला tRNA कोडॉनला बाइंड होतो AUGला बाय इट्स अँटीकोडॉन, त्याला कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन असतात, AUGला कॉम्प्लिमेंटरी UAC. थ्रू हायड्रोजन बॉन्ड इट कॅरीज ॲक्टिवेटेड अमिनो ॲसिड मिथिओनिन आणि ते कॅरी करतात पहिलं अमिनो ॲसिड मिथिओनिन यूकॅरियोटमध्ये आणि प्रोकॅरियोटमध्ये फॉर्माइल मिथिओनिन. नाऊ द लार्ज सबयुनिट ऑफ रायबोसोम जॉईन विथ
स्मॉलर सबयुनिट दॅट रिक्वायर्स Mg++ आणि आता स्मॉलर आणि लार्जर सबयुनिट जॉईन होतात Mg++च्या साहाय्यानं. इनिशिएटर चार्ज tRNA ऑक्युपाईज पी साईट. पहिला जो आहे तो पी साईट ऑक्युपाय करतो ऑफ रायबोसोम अँड ए साईट ही व्हॅकंट असते, म्हणजेच रिकामी असते. या पद्धतीनं पहिला पॉईंट आपण याच्यातला पाहिला. आता दुसरा पॉईंट आहे बघा, इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. इलॉंगेशन म्हणजे आता एक ॲमिनो ॲसिड जोडलं त्याला दुसरं त्याला तिसरं, या पद्धतीनं चेन इलॉंगेट होते. ड्युरिंग दिस प्रोसेस ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड आर ॲडेड वन बाय वन टू फर्स्ट ॲमिनो ॲसिड. पहिल्या ॲमिनो ॲसिडला दुसरं जोडलं जातं, दुसऱ्याला तिसरं. ॲमिनो ॲसिड इज ॲक्टिवेटेड बाय युटिलायझिंग एनर्जी फ्रॉम ATP मॉलिक्यूल. ॲमिनो ॲसिड ॲक्टिवेट करण्यासाठी ATPची एनर्जी घेतली जाते. This amino acid bind with amino acid binding site of tRNA. This result in formation of tRNA amino acid complex. ॲमिनो ॲसिड ज्या वेळेला tRNAला बाइंड होतं तेव्हा दोघांचं मिळून तयार होतं ॲमिनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स. ॲडिशन ऑफ ॲमिनो ॲसिड ऑकर्स इन 3 स्टेप्स. 3 स्टेप्समधून ॲमिनो ॲसिडचं ॲडिशन होतं. पहिली स्टेप कोडॉन रिकग्नायझेशन. कोडॉन ओळखला जातो. Amino acyl tRNA molecule enters the ribosome at A site. Anticodon binds with the codon by hydrogen bond. दूसरा आकडा आहे amino acid on the first initiator tRNA at P site and amino acid on tRNA at A site joined by peptide bond. पहिल्या पोझिशनचा आणि दुसऱ्या पोझिशनचा अमिनो ॲसिड पेप्टाईड बॉन्डनी जोडलं जातं. हिअर एन्झाईम रायबोझाईम ॲक्ट ॲज ए कॅटॅलिस्ट. At this time, first tRNA at P site is kicked off. आणि ह्या वेळेला पहिला जो tRNA आहे की ज्याने ॲमिनो ॲसिड दिलेला आहे तो बाहेर ढकलला जातो. किक्ड ऑफ म्हणजे. तिसरा पॉईंट ट्रान्सलेशन. द tRNA at A site carrying a dipeptide at A site moves to the P site. मग डायपेप्टाईड म्हणजे 2 ॲमिनो ॲसिडची चेन तयार झाली ती पुढे जाते. This process is called translocation. In translocation, both the subunits of ribosome move along in relation to tRNA and mRNA. या वेळेला रायबोसोम बरोबर mRNA आणि tRNA हे दोघांची मोमेंट होते. हेन्स आता बघा तिथं काय म्हटलंय. Hence, tRNA carrying dipeptide now gets positioned at P site. P साईटला रायबोसोमच्या ती डायपेप्टाईडची पोझिशन होते, ठेवली जाते. मेकिंग ए साईट व्हॅकंट. ए साईट रिकामी होते. ॲट दिस साईट द नेक्स्ट चार्ज tRNA मॉलिक्यूल कॅरिंग ॲमिनो ॲसिड विल बी रिसिव्ड. आणि या साईटला मग नंतर येणारा tRNA ॲमिनो ॲसिडला घेऊन येणारा थांबतो. ड्युरिंग दिस प्रोसेस फर्स्ट अनचार्ज tRNA इज डिस्चार्ज फ्रॉम ई साईट. आणि ह्या वेळेला ज्याच्याकडून ॲमिनो ॲसिड काढून घेतलेले तो tRNA ई साईटपासून बाहेर जातो. This process is repeated. ही प्रोसेस पुन्हा पुन्हा होते. As amino acid are added to polypeptide, it takes less than 0.1 second for formation of peptide bond. यासाठी फक्त 0.1 सेकंद एवढाच वेळ लागतो. थर्ड चार्ज tRNA with its amino acid arrives at A site of ribosome. Anticodon and codons bind by hydrogen bond. Anticodon आणि कोडॉनचं बाइंडिंग होतं. Polypeptide bond is formed. पॉलिपेप्टाईड बॉन्ड तयार होतो. सेकंड tRNA इज डिस्चार्ज फ्रॉम पी साईट. आता दुसरा tRNA निघून जातो टू ई साईट अँड लिव्ज द रायबोसोम. तिथून निघून जातो. सो द इव्हेंट लाईक अरायवल ऑफ tRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स, फॉर्मेशन ऑफ पेप्टाईड बॉन्ड, रायबोसोमल ट्रान्सलोकेशन अँड रिमूव्हल ऑफ प्रिव्हियस tRNA आर रिपीटेड. म्हणजे ॲमिनो ॲसिड घेऊन tRNA येतो. तो आलेला tRNA त्याचं पेप्टाईड बॉन्ड फॉर्म करतो. नंतर रायबोसोमवरती ट्रान्सलोकेशन होतं म्हणजे ते पुढं सरकतो आणि मग रिकामा झालेला tRNA निघून जातो. ही काम पुन्हा पुन्हा होतं. हे प्रोसेस परत परत घडते. ॲज रायबोसोम मूव्ह ओव्हर द mRNA, ऑल कोडॉन्स ऑन द mRNA आर एक्सपोज्ड ओनली वन बाय वन फॉर ट्रान्सलोकेशन. आणि या पद्धतीनं एक एक mRNA वरचा कोडॉन वाचला जातो, रीड केला जातो. इथे बघा आता स्मॉलर सबयुनिट रायबोसोमचं दाखवलं आहे, mRNAचा मॉलिक्यूल दाखवला आहे, इनिशिएटर tRNA दाखवलं आहे, लार्ज सबयुनिट दाखवलं आहे, नंतर ते एकत्र आलेलं दाखवलं आहे. त्याच्या 3 साईट दाखवल्या आहेत, ई साईट, पी साईट आणि ए साईट.
दुसऱ्या बी डायग्रॅममध्ये पेप्टाईड बॉन्ड कसा तयार झाला आहे ते दाखवलेले, पहिलं अमिनो ॲसिड दुसऱ्याला कसं जोडलं, आणि नंतर सी डायग्रॅममध्ये एकाला एक अमिनो ॲसिड कशी जोडत गेली हे दाखवलेलं आहे. या पद्धतीनं आपण एवढा पॉईंट पाहिला. आता तिसरा जो पॉईंट आहे टर्मिनेशनचा, तो आपण नंतरच्या लेक्चरला बघू. टर्मिनेशन हा पॉईंट